डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुस्तकावरील फोटो फाडून जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आंबेडकरी जनतेचा अपमान केल्याप्रकरणी आज चांदवड येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जमून जितेंद्र आव्हाड यांच्याद्वारे आचारसंहिता भंग करून हिंदूंचा धर्मग्रंथ मनुस्मृतीचे दहन करून त्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेस असंतोष निर्माण झाला। त्यामुळे जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करावी असं चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देत मागणी केली आहे। यावेळी तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, राजाभाऊ अहिरे, बाजीराव वानखेडे, राहुल हांडगे, काशिफ खान, कौसार घासी, दिगंबर वाघ, वाळुबा पेंढारी, अशोक पेंढरी, संजय पाडवी, अमोल देवरे, सागर अहिरे, अशोक व्यवहारे, दीपक शिंदे, राजेंद्र पाटील, प्रशांत भदाणे आदी जण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भावना दुखावल्या गेलेल्या आहे। जितेंद्र आव्हाडांनी एकीकडे बाबासाहेबांना डोक्यावर घ्यायचं आणि एकीकडे लोकांचे माथे भडकवायचे आणि एकीकडे बाबासाहेबांचा फोटो जाळायचा। तर एवढं मोठं आंदोलन जर करायचं होतं त्यांना, तर त्यांनी पहिले त्या गोष्टीचं गांभीर्य घ्यायला पाहिलं होतं लक्षामध्ये का आपण एक महामानवाचा फोटो जाळत आहे। ही गोष्ट सर्व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे। आणि बाबासाहेबांचा तुम्ही एवढा मोठा तुम्हाला जर जातीयचा गुस्सा काढायचा असेल तर डोक्यातून पहिले काढा तुम्ही। आणि आमच्या भावना एकीकडे मनुस्मृतीला हातात धरताय तुम्ही आणि बाबासाहेबांचा फोटो जाळताय, म्हणजे तुम्हाला नेमका करायचं काय? जातीय तेढ निर्माण करायचं आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे का? एक अतिशय निषेधार्थ गोष्ट केलेली आहे। या महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये सर्व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे। आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी प्रत्येक गोष्टीचा एक लक्षात घेतलेलं पाहिजे का आपण काय करतोय। एक जबाबदार पदाधिकारी असून आपण एक संवैधानिक पदावर आहे आपण, आणि आपण काय करतोय याचं भान राखलं पाहिजे। या देशातल्या सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने मी या जितेंद्र आव्हाडांचा निषेध करतो। आज सर्व भाजपच्या वतीने सुद्धा याचा निषेध होत आहे आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आणि या जितेंद्र आव्हाडांनी सर्व आंबेडकरी समाजाची माफी मागितली पाहिजे। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता महाराष्ट्र राज्य शासनाने घेण्यात यावी। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड।